नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। महाराष्ट्राच्या रस्त्यांमुळे मला लाज वाटली। गुजरात सोडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती फारच खराब आहे। नंदुरबारमधील रस्त्यांच्या पूर परिस्थितीवरून सध्या मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी। आदित्य ठाकरेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी। चाकण एमआयडीसीमधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा। सोलापूरच्या महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांचं आंदोलन। जुळे सोलापुरातील रस्ता, ड्रेनेज प्लॉट जो आहे तो धारकानं खोदल्याचा आरोप। प्लॉट धारकाविरोधात कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक। गोवर्धन पाणंद पावसामुळे जलमय। रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढत शेतात जाण्याची वेळ। रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्याची मागणी। जालन्यात घनसावंगीतील राजूरकर कोठा गावात रस्त्यांची दयनीय अवस्था। शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढण्याची वेळ। अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। जळगावच्या चाळीसगावमधील खडकी बुद्रुक येथील प्रकार समोर। कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची नातेवाईकांवर वेळ। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे। लाखो रुपयांचा टोल भरूनही वाहनधारकांना खड्डेमुक्त रस्त्याची सुविधा मिळेना। खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताचं प्रमाण वाढलंय। पुण्यातील भोर ते शिरवळ मार्गावरील रामबाग परिसरातील रस्ता चिखलमय। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने रस्ते चिखलमय होत असल्याचं चित्र। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात घसरण। आठवड्याभरात सोयाबीनचे दर 500 रुपयांनी घसरलेत। नंदुरबारच्या तापी बुराई योजनेच्या भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक। मोबदला कसा देणार याच्या लेखी आश्वासनाची मागणी। मोजणीची नोटीस न दिल्याने भूसंपादन प्रक्रियेवर शेतकऱ्यांचा आक्षेप। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पोलिसांकडून वृक्षारोपण। नदीघाट आणि गणपती विसर्जन स्थळाची माहिती घेत नागरिकांना सूचना। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। रिंग रोड करत असताना भूसंपादनातील शेतजमिनींना योग्य भाव देण्यात येण्याची मागणी। गडचिरोलीत एमआयडीसी आणि विमानतळ जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचं चर्के पे चर्चा आंदोलन सुरू। शाळकरी विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। गेल्या 8 महिन्यांपासून 4 गावातील शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। हिंगोली डीपीडीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असं म्हणत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। पालकमंत्री नरहरी झिरवळ, 2 खासदार, 3 आमदार बैठकीला उपस्थित। अमरावतीच्या उत्तमसरा गावामध्ये तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। जिल्हा परिषद शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करूनही कारवाई न केल्यानं तरुणांचं आंदोलन। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात। 2200 रुपयांपर्यंत डाळिंबाला दर। नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधून डाळिंबाची आवक। योग्य प्रतवारी केल्यास चांगला दर मिळणार, व्यापाऱ्यांचं आवाहन। कल्याण डोंबिवलीतील रिक्षा चालकांची मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी। रिक्षा चालकांसाठी 23 तारखेपासून मराठी प्रशिक्षण सुरू केल्याची प्रक्रिया, तर 18 तारखेपासून राज्यात रिक्षा चालकांसाठी मराठीची सक्ती। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक। वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादातील सुनावणीत वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली नसल्याने गावातील नागरिक आक्रमक। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड गावातील हा प्रकार। ग्रामसेवक, सरपंच कोणीच न आल्यानं नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंनी साप पकडल्याच्या व्हिडिओवरून शिंदेच्या नगरसेवकांची वनमंत्र्यांकडे तक्रार। रोहिणी खडसेंमुळे धामण सापाला इजा झाल्याचा आरोप। स्वातंत्र्यदिनीच केडीएमसीची धडक कारवाई। डोंबिवलीतील नामांकित जिमी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवर हातोडा। कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात। वसई विरारमधील विकास कामांच्या श्रेयवादावरून जनता दरबारात आजी माजी आमदारांमध्ये जुंपली। वाढीव पाणीपट्टीच्या प्रश्नावरून आमदार राजन नाईक आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर भडकले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट। कट्टर राजकीय विरोधक आज भेटल्याने राजकारणात खळबळ। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर गडाख यांची भेट घेतली होती।
ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बीडमधील पीडितेनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। केजमध्ये ब्लॅक करून विवाहितेवर अत्याचार। आरोपी उमेश माने गेल्या महिनाभरापासून फरार। आरोपीपासून मला आणि माझ्या मुलांना धोका आहे, पीडितेचा आरोप। जळगाव महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रमेश मतानींच्या निवडीवर आक्षेप। महापालिकेचे थकबाकीदार असताना निवड झाल्याची जितेंद्र कुकरेजा यांची आयुक्तांकडे तक्रार। स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांना अपात्र करण्याची कुकरेजा यांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली। दुर्घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाले। आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं गुलाबराव पाटलांचं तरुणाच्या आईला आश्वासन। अमरावतीच्या डोमा आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवेचं गूढ उकललं। 6 विद्यार्थिनींना मानसिक तणावाची लक्षणं असल्याचं वैद्यकीय तपासातून समोर आले। 6 विद्यार्थिनींमध्ये सतत रडणं, भीती, उदासपणा, विस्मरण आणि शारीरिक तक्रारींची लक्षणं आढळली। मुलींच्या लक्षणांचा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। मुंबई पुणे जुन्या मार्गावर खोपोलीमध्ये वाहतूक संथ गतीने सुरू आहे। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सकाळी 8 वाजल्यापासून महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 2000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 4000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,46,000 रुपयांवर पोहोचले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेतलाय। डोंबिवलीतील निवासाने हातात तिरंगा घेत वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या। चव्हाणांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांनीही तिरंगा फडकावलाय। सोलापूरच्या पंढरपूरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। 2 टन फुलांनी मंदिर परिसर सजला। स्वातंत्र्य दिनानिमित्त जेजुरीतील खंडोबाच्या मंदिराला आकर्षक सजावट। खंडेरायाच्या गाभारा तिरंग्यातील फुलांनी सजला। स्वातंत्र्य दिनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस दलातील 25 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सन्मान। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर। नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट हत्याकांडात रणजित सफेलकरला जामीन। 6 सप्टेंबर 2016 रोजी एकनाथ तेनगडे यांची मॉर्निंग वॉक करून घरी जाताना गोळीबार करत हत्या करण्यात आली होती। धुळ्यात बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अखंड भारत संकल्प दिन साजरा। मशाल यात्रेतून एकतेचा संदेश दिला गेला। पालघरमध्ये घराच्या अंगणात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला। पालघरच्या मोगरबाव गावातील दर्शन राऊळ यांच्या घरातील ही घटना। कुत्र्याने बिबट्याच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। वर्ध्यात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 19 जणांना चावा घेतला। वर्ध्यातील बस स्थानकासमोरील परिसरातील ही घटना। 18 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज। एकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापूर अर्बन बँकेच्या 8 संचालकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी आता आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी सभासद संजय कुमार वाळकेंना रोखलं। सहकार विभागाच्या निर्देशानंतरही कारवाई होत नसल्याचा वाळके यांचा आरोप। पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय। स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री डेक्कनमध्ये राडा झाला। फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं गेलं। हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। पुण्यातील येरवडामधील राज चौक परिसरात 2 गटात हाणामारी। जुन्या वादातून 2 गटात तुफान राडा। सीसीटीव्हीमध्ये हा राडा कैद झालाय। मध्यस्थीसाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाडांनाही मारहाण। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घातल्याचा प्रकार। पोलीस वाहनांची तपासणी करत असताना कार अंगावर घातली। घटनेनंतर कार चालक पळून गेल्याची माहिती। अमरावती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि शिक्षण सभापती सुरेश निमकर यांचं अपघाती निधन। धामणगाव रेल्वेवरून आपल्या गावी जात असताना भीषण अपघात झालेला। रुग्णालयातून उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित केलं गेलं। रत्नागिरीच्या भाटेमध्ये 2 एसटींची समोरासमोर धडक। एसटीच्या अपघातानंतर पाठीमागून येणारी कार एसटीला धडकली। नागपूरच्या काटोलमधील चिखलागड शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। बनावट दारूच्या साहित्यासह 54,81,000चा मुद्देमाल जप्त। मुंबईच्या दहिसरमध्ये घरात गांजाची शेती। दहिसर पश्चिममधील गणपत पाटील नगरमध्ये एका घरात गांजाची शेती। गांजाची विक्री कुठे होत होती याचा तपास सुरू। घरमालक ताब्यात।
सांगलीच्या कुपवाड नजीक कचरा फेकण्याच्या वादातून हाणामारी, राड्यात पती पत्नी गंभीर जखमी, दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। गोंदिया शहर पोलिसांनी मध्य प्रदेश बालाघाटमधील दरोड्याचा छडा लावला। ताब्यात घेत 5,39,000चा मुद्देमाल जप्त। मध्य प्रदेशातील दरोडा उघडकीस 7 आरोपी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात।